नोटीसीबाबत आपण काल वक्तव्य केलं, तुम्ही मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आवाहन केलं, काही त्यांचा काही आला का रिस्पॉन्स नोटीसी परत घेण्यासंदर्भामध्ये? बीडच्याही कार्यकर्त्यांना नोटीसा गेल्यात का? त्यांना घ्यायचंच नाहीये आणि मराठ्याला आरक्षण बी द्यायचं नाही. त्यांची अशी इच्छा मराठीच राज्यात ठेवायचे. यांनी प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीत टार्गेट केलेल्या, याचा अभ्यास आम्ही केला आहे आता. प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीच यांनी टार्गेट केलेल्या. आमच्या एकूण बरेचसे डाव यांच्या लक्षात यायला लागलेत आता. नोटीसीवरून सांगतो ना आता सगळं सांगतो. नोटीसीवरून आज एक नवीन माहिती ऐकायला मिळाली की आजच्या सभेत येण्यासाठी ज्या ट्रॅक्टरच्या नोटीसी मिळाल्या होत्या तर ट्रॅक्टरच घेऊन येत आहेत सभेला. हे बघा, मी गृहमंत्री फडणवीस साहेबाला पुन्हा आज बी सांगतो की साहेब, मराठा समाजाला नका टाळू. हो, त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय नका करू. तुम्ही नोटिसा दिल्यामुळं काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला सांगतो. आता सांगायचा नव्हता. लोक तुम्हाला नाही डायरेक्ट सांगत, लोक आम्हाला सांगतात. ते म्हणतात मी आध्यात नाही मध्यात नाही. मला नोटीस कसं काय आली? मग आता मला नोटीस आलीच ना, मग ट्रॅक्टर जप्तच करीन म्हणतात ना. आणि मग मला बी जायचं आता. चला मी बी येतो. कळत आहे का तुम्हाला मी काय बोलतोय? तुम्ही आणखीन तरी शहाणपणाची भूमिका घ्या, गांभीर्यानं घ्या आंदोलन, तोडगा काढायचा प्रयत्न करा. इथून मागं तुम्ही एक डाव टाकला होता, म्हणजे तुमच्या सरकारनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यानं. त्यात काय झालंय तुम्हाला माहिती आहे. पुन्हा ती डाव टाकायचा प्रयत्न नका करू. भयानक परिस्थिती होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.